अर्थानं हा मराठ मुला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय माऊला आपण पाहिलं त्यांच्याच मुलं आज तत्पूर्वी सर संघटक दिलीप रहाळकर त्यांचा देखील इथं सन्मान केला जातोय। कैक मान्यवरांचं शुभागमन आहा म्हणता या स्पर्धेसाठी एक दिलीप रहाळकर यांचा सन्मान। आज अमूल्य वेल खर्च करून वेलात वेल काढून ही सुज्वल मंडळी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देतात। का ही स्पर्धा मोठी आणि मानाची मानली जाते ते या मान्यवरांनाच कळते, कारण की स्पर्धेचा दुसरा दिवस आहे पहा। पहिल्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत नव्हे तर शेवटच्या दिवसापर्यंत मान्यवरांचं शुभागमनच पाहायला मिळेल। सुशांत दादांवर असलेलं प्रेम, बाले ट्रॉफीवर असलेले मान्यवरांचं प्रेम, तत्पूर्वी वसंत कोहली ज्यांच्या माध्यमातून हे वसंतजी कोहली साहेबांचा इथं सन्मान केला जातोय। बंधन धाग्याचं काळीज भागाचं या उक्तू प्रमाणे आज त्याचा सन्मान देखील केलं जातोय। नक्कीच मागील जे सामना झाला आपण पाहिलं तर सागर सम्राट भावरा विपक्ष श्रीराम पुंडे, त्यामध्ये विजेता संघ भावरा संघ आपण पाहिलात। भावरा संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचा हार्दिक आभार आणि मॅन ऑफ द मॅचचा प्लेअर ऑफ द अवॉर्ड दिला जाईल आदित्य, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे मॅन ऑफ द मॅच। तत्पूर्वी पुढील सन्मान राजू नेर्वेकर यांचा इथं सन्मान केला जातोय। राजू साहेब देखील आपण पाहतो इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान। अगदी आपण पाहतोय स्वागत आणि स्वागत समारंभ आपण पाहतोय। संदीप यस या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून कमी दरामध्ये खऱ्या अर्थानं आज सुशांत दादांच्या आदरा खातर सुशांत दादाच्या प्रेमापोटी त्यांच्यामुळे कमी दरामध्ये जे मंडप आपल्याला उपलब्ध झाले ते आमचे कोहली साहेबांचा इथं सन्मान केला जातोय। चला 12वा प्रतिनिधी देखील येणं गरजेचं आहे। स्वागताने आपल्या आज सारे जमले, स्वागताने आपल्या नयन आमचे आतुरले, होता आपले आगमन कर माझे झुलले, होता आपले आगमन कर माझे झुलले। मॅन ऑफ द मॅच साठी आमचे सुरेश पाटील सेवा यांच्या शुभ पवित्र असं मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करूया। आमचे सागर सम्राट भावरा संघाचे आदित्य यस रायझिंग यंग स्टार आदित्य यांचा खऱ्या अर्थाने आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड डिस्ट्रीब्यूट केला जातोय। आणि जसं आवाज असेल सामना चालू होईल तसा पहिल्या सत्रासाठी वळूया। इथून पुन्हा एकदा प्रियल पाटील सरांकडे। Yes, thank you, Manji sir. Play. 3, 2, 1. Let's play. Game on. बालई चषक 2024 मधील तिसरा सामना आणि सामन्याला सुरुवात। फर्स्ट डिलिव्हरी, फर्स्ट बॉल अगदी वीरेंद्र सेवागच्या स्टाईलने खेळून काढलाय, पॉइंट क्षेत्रात चाललाय हा संघर्षमय चौकार। जय हिंद जय चेंडूवरती चौकार, वेगवान सुरुवात, आक्रमक सुरुवात। हा चेंडू बॅटची लिडिंग एज चाललाय थर्ड मॅन कडे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, खेळ चाललाय, चेंडू सोबत खेळ खेळताना पाहायला मिळतात। आणि त्या मोबदल्याला एक बाई स्वरूपात मिळतील 2 धावसंख्या। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावसंख्या। चांगली सुरुवात केली आहे। सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 7 धावसंख्या पाहायला मिळतात आणि 6 धावखेमध्ये 4 धावसंख्या बॅट न आल्यात, 2 धावसंख्या 22 न आल्यात, म्हणजे बॅटने ही सपोर्ट केलाय आणि या धावसंख्या बनताना नशिबानं सुद्धा साथ दिली आहे। नेक्स्ट डिलिव्हरी, थर्ड बॉल, तिसरा चेंडू, संदेश आडव्या बॅटने खेळून काढलाय, होता पूल केलाय सक्सेसफुल, पॉवरफुल येतोय चेंडू, चाललाय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक धावपल करतात, धडपड झाली थोडी, इथून 2 धावसंख्या आणि 2 धावसंख्येला वाढतं धावफलक 8।
8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावसंख्या झाल्या. या 8 धावसंख्येमध्ये 6 धावसंख्या सुरुवातीच्या संख्येच्या बॅट मधून पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती ऑन स्ट्राईक असताना एकाकी खेळी त्याच्याकडून आतापर्यंत पाहायला मिळतीये. 3 चेंडू मागे 8 धावसंख्या. महत्वाचा गोलंदाज संदेश गोलंदाजी करतोय आणि संदेशनं या 8 धावसंख्या खर्च केल्यात अवघ्या 3 चेंडू मध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक, फॉलोअप मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न धडपड चालू आहे. चेंडू जसे बॅट वरती येतात बॅट मधून निघतात. कधी कधी फील्ड केला जातोय, कधी कधी स्वतः गोलंदाजाला सुद्धा फील्ड करावा लागतोय. हे खरं तर या खेळातील वैशिष्ट्य आहे. या खेळात कुठल्याही धावसंख्या कुठपर्यंत टिकू शकतात, कुठल्या क्षणाला काय कलाटणी लागू शकते आणि त्यासाठीच एक एक धावसंख्या वाचवणं हे फार महत्वाचं आहे. हा चेंडू अगदी जागेवरून जागा बनवण्याचा प्रयत्न, फार वेगानं आक्रमकतेनं चेंडूला फटका घेण्याचा सजवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज संकेतनं, परंतु यावेळी मिस टाइम इथे आणि मिस होतोय. चालला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही एका राशीतले, एका बाजूला संदेश एका बाजूला संकेत. संदेश काय संदेश देणार आणि इथून मात्र संकेत काय संकेत देतोय. हवेमध्ये होता चेंडू, कॅच होण्याची दाट संभावना होती जरूर, परंतु नाहीये. नशिबानं ते कॅच सुटली आहे आणि पाहता पाहता शेवटच्या चेंडूवर एक धावसंख्या जरूर मिळाली आहे आणि एक धावसंख्येनं षटकाला समाप्ती मिळाली आहे. ज्या षटकाची सुरुवात झाली होती चौकारानं, त्या षटकानं निर्धाव चेंडू सुद्धा पाहिले, त्या षटकानं दुहेरी धावसंख्या सुद्धा पाहिली. त्या षटकानं थोडाफार वेळेसाठी 4-5व्या चेंडूवर पॉज घेतला होता. त्या षटकात शेवटच्या चेंडूवर एक धावसंख्या सुद्धा आली आहे. एक षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाल्या धावफलकावरती. एक दशकाला एक धावसंख्या कमी, 9 रन्स ऑन बोर्ड. नवीन गोलंदाज हर्षद. सन्माननीय दीपकजी शिरडणकर आणि त्यांच्या समवेत त्यांचे जोडीदार रघुवीर शिरडणकर यांना विनंती करतोय या जोडबोलीला की आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. हा चेंडू चांगला हिट केला होता कार्पेटच्या माध्यमातून. रनआउटची दाट शक्यता, दौचितचा अपील परंतु फेटाळलाय. सुरक्षित आहे फलंदाज, त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये तो पोहोचला आणि रिटर्न येताना थोडीफार भीती होती, थोडीफार शंका होती मनात, परंतु नाहीये, ती निसटली आहे. एक धावसंख्या जरूर मिळाली आहे. एक धावसंख्येनं धावफलक आतापर्यंत पाहायला मिळते 10. एक दशक, 10 रन्स ऑन बोर्ड. प्रोग्रेसिंग सेकंड ओव्हर. गोलंदाज आहे हर्षद. नेक्स्ट बॉल. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर जरी जण खाली आहे. चाललाय चेंडू सीमारेषेकडे. 2 क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतात, पकडला, सेकंड बाउन्स आणि नंतर मात्र 2 धावसंख्येचा निर्वाळा. 2 धावसंख्येनं पुढचा धावफलक आतापर्यंत वाटचाल करतोय 12 वरती. फटका चांगला सजवला होता, थोडाफार एलिव्हेशन कमी मिळाला. फटका थोडाफार हवेत होता बराचसा काल आणि त्यामुळेच की काय त्या चेंडूला गती मिळाला नाहीये. या मैदानाचा विचार केला तर हा मैदान अतिशय कडक आहे, टणक आहे आणि या फटक्यांसाठी साजेसा असा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र चेंडू चालला निर्धाव. गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजांना. यावेळी चेंडूचा पेस पाहायला मिळाला. थोडाफार बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती आणि इथून मात्र फलंदाज या फटक्यापासून वंचित राहिला आणि इथून मात्र गोलंदाजाला थोडाफार दीर्घ श्वास मिळतोय निर्धाव चेंडूचा. हा चेंडू पुन्हा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चाललंय काय, होतोय काय, घडतंय काय आणि या षटकामागे 2 चेंडून बिघडतंय काय. बिघडलंय असं की या षटकात 2 चेंडू निर्धाव गेले, धावा आल्यात अवघ्या 3. या अगोदर षटकात आल्या 9 धावसंख्या आणि या षटकात आल्यात अवघ्या 3 धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. हा चेंडू हिट केलाय, परिणाम झाला 2 निर्धाव चेंडूंचा आणि इथून मात्र परिणामी फटका खेळत असताना घातकी फटका ठरतोय. इथून मात्र टीम जय मल्हार बोरी संघाला घातक फलंदाज होतोय कॅच आउटच्या स्वरूपात झेलबाद. सुटला माझा
हर्षद प्रभावी ठरलाय. हर्षदनं प्रभावशाली गोलंदाजी सुद्धा केली आहे आणि इथून मात्र चांगला चेंडू फलंदाजानं स्वतःला सावरत केलून काढलाय. तिकडे चाललाय चेंडू. एक धावसंख्या झाली. थोडंफार तालमेल पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत. गोल फलंदाजानं थोडंफार भ्रम निर्माण केला होता परंतु नाहीये. पुन्हा एकदा एक धावसंख्या आली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावसंख्या जरूर मिळाल्या या षटकात. या षटकाने एक विकेट सुद्धा मिळवली आहे. या षटकानं फलंदाजांना धूल सुद्धा चाकली आहे. थोडा बॉल दुरला उरवलाय टीम जय मल्हार बोरी संघाचा साई मौली मोरा संघानं. आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळतात अवघ्या 13 रन्स ऑन बोर्ड आफ्टर कंप्लीटेड सेकंड ओव्हर. इट्स टाइम टू नॉर्मली डीजी. देणार यासाठी 4 दिवसाची ही पूर्णपणे मालिका आपण पाहत राहणार. बालई चषक 2024 मध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा जमलेल्या सर्व भारतवासियांना पुन्हा एकदा शुभेच्छा शुभेच्छा आणि शुभेच्छा. दुसरं षटक संपलाय. तिसऱ्या षटकाचा नवीन हातभार घालणार संदेश. यशस्वी गोलंदाज होण्यासाठी तशा प्रकारचा यशवंत प्रयत्न करावे लागतात आणि इथून मात्र संदेशचा हा प्रवास चालू झालाय. या संदेशनं पहिल्या षटकात अवघ्या 9 धावसंख्या दिल्यात. तो संदेश इथून मात्र एक प्रकारचा निष्णांत आहे त्या प्रकारचे चेंडू फेकण्यात. ती निष्णांतशील गोलंदाजी इथून मात्र संदेशची सुरुवात होते. आणखीन एक निर्धाव चेंडू बॅटची लिडिंग एज कॅच आउटच्या स्वरूपात होणार फलंदाज बॅक टू द आउट. रघुवीरजी शिर्डणकर या नवीन रघुवीरजी शिर्डणकर या दोन्ही शिर्डणकर ब्रदर्सना विनंती केली जाते बाले चषक 2024 मधून की आपण व्यासपीठावरती यायचं. आपली जागा प्रेक्षकात नसून आपली जागा रसिकात नसून आपली जागा बाले चषकाच्या हृदयात आहे आणि या हृदयाच्या नसानसातून आपल्याला आवाज पुकारला जातो आहे. या आपण या संपूर्ण हॉट सीटला सजवायचंय आपल्या उपस्थितीनं. चाललंय काय मैदानामध्ये आता पाहिलं ना आपण कॅच आउटच्या स्वरूपात विकेट्स मिळवली. हातबल झाला होता फलंदाज त्या फटक्यासाठी आणि तशाच प्रकारचा चेंडू फेकला. रिझल्ट मिळाला वेगळा. कॅच आउटच्या स्वरूपात बाद झाला. हा चेंडू उचली घेणारा चेंडू अगदी बरोबर शरीराच्या समोरून जातोय. हृदयाची स्पंदन वाढवणारा हा चेंडू आपण पाहिला. अगदी समोरून गुदगुल्या करत फलंदाज गेला. उत्तर नव्हतं फलंदाजाकडं आणि ते उत्तर देताना तो इथून मात्र थांबलाय. निर्धाव चेंडू स्टेप आउट केलाय. तोही प्रयत्न यशस्वी ठरतोय. असो सन्माननीय अनिलजी पाटील आणि त्यांच्या समेत जितेंद्रजी भुईर या दोन्ही व्यक्तींना विनंती केली जाते की आपण या व्यासपीठावरती बालाई चषक आपली वाट पाहते. कोटनाका गावची दोन्ही व्यक्तिमत्व आपण या. नेक्स्ट बॉल 5वा चेंडू. हा चेंडू अधिक मुसली घेतोय. पंचांचे 2 हात जमिनीला समांतर. इट्स वाईट स्वरूपात धावसंख्या जोडली झाली आहे. या षटकात आता मात्र एक धावसंख्या आली आहे. 5व्या चेंडूवरती एक धावसंख्या आली आहे. तीही अवांतर स्वरूपात. खरा प्रयत्न होता. अधिकतम राग काढला आणि या तीव्र तावानं हा चेंडू फेकला. म्हणूनच की काय अवांतर स्वरूपात एक धावसंख्या बहाल करण्यात आली आहे. हा चेंडू बॅटची लिडिंग एज कॅच आउट शकते का परंतु नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चाललाय चेंडू सीमा रेषेपा नॉनस्टॉपच्या दिशेने येतोय. हा चौकार. अगदी वेल बदलते. भर उन्हात कधी कधी पाऊस सुद्धा पडतो. हवामानामध्ये सुद्धा असे बदल होतात. तोच बदल या षटकामध्ये झालाय.
लास्ट बॉल वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूवर मॅच कटच्या स्वरूपात आणि एक फलंदाज होणार कॅच आउट. तीन चेंडू ज्या प्रकारे फेकले फलंदाजाकडे उत्तर नव्हतं आणि त्यानंतर एक फलंदाज सुद्धा बाद केला. चौकार आलाय जरूर. तर या मॅच नंतर या इनिंग नंतर महत्वपूर्ण सूचना आयोजकांकडून आणि या सूचनेचं आपण पालन करणार. कारण सूचनेचं पालन न केल्यास आयोजक जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आपल्याला सामोरं जावं लागणार. यानंतर खेळाडू कक्षाच्या वरती खुर्च्या ज्या आहेत तिथून आपण उतरायचं आहे वरून ही विनंती असेल. स्कोर ऑन बोर्ड 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागल्यात धावफलकावरती 18. 6च्या गतीने वाटचाल चालली आहे. ही मॅच निर्धारित षटकांची आहे, लिमिटेड ओव्हरची आहे की ही मॅच 50 षटकांची आहे. कारण सरासरी जर पाहिलीत ना ते 6ची आहे. चेंडू मागे एक धावसंख्या, बॉल टू बॉल रन्स त्यांना पाहायला मिळतात आणि 3 षटकांच्या अखेरीच धावसंख्या 18 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. ज्यावेळी आपण प्रथम फलंदाजी करतो ना त्यावेळी आपल्या असणाऱ्या गोलंदाजांची बाजू काय, आपल्या गोलंदाजी क्षमता किती आहे त्यानुसार धावसंख्या सजवणं इट्स अ पार्ट ऑफ द गेम. माइंड तो माइंड सेट करून फलंदाजी करणं फार महत्वाचे आहे. कारण लिमिटेड ओव्हर्स ना ज्यावेळी आपण क्रिकेट खेळतो ना ते लिमिटेड ओव्हर्स मध्ये तुम्हाला सुधारित फलंदाजी करणं गरजेचं आहे. सुरुवातीचे 3 विकेट्स पडल्यानंतर इथून मात्र धावांसाठी धावाधाव करायला लागते आणि इथून मात्र समय सुचकता ही काही फलंदाजांना दाखवावी लागेल. इथून मात्र पार्टनरशिप चांगली बनवावी लागेल. मोठे फटके एक्झिक्यूट करायला लागतील. बॅटवरती बॉल जशा प्रकारे घ्यावे तिथून मात्र धावसंख्या येतील अशा प्रकारचे सजवावे लागतील. षटक क्रमांक 14 चालू आहे. गणेश हाताळतोय. लेग बाय स्वरूपात एक धावसंख्या आली आहे. पुन्हा एकदा खराब सुरुवात या षटकाला. जोरकस मारण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त बॅट्समन जागेवरून इन ऍक्शन पाहायला मिळाला. याच्यावरती रिएक्शन काय चालली आहे ते पंचांकडे पाहूया. इट्स अ नॉट आउट, फेअर डिलिव्हरी आहे. कुठलाही बॅट कटचा संबंध नाहीये, कुठला व्हॉइस इथून मात्र उत्पन्न झाला नाहीये आणि इथून मात्र आराम मिळतेय फलंदाजाला. फलंदाज ज्याप्रमाणे ऍक्शन करतोय ना त्याप्रमाणे चेंडू अगदी समोरून जातोय आणि तो फक्त ऍक्शन वरतीच रिएक्शन चालू आहे. चाललाय चेंडू निर्धाव. नेक्स्ट बॉल गणेश. उलटा चेंडू होता. ताकदीचा वापर, पॉवर जनरेट केली आहे आणि इथून येतोय चेंज ऑफ द गेम, सिक्सर. कौला इथून मात्र हा निर्धाव जसा चेंडू फेकला ना फलंदाजाकडे इथून मात्र पुन्हा एकदा क्वेश्चन मार्क निर्माण झाला. आता कुठून फटका घ्यावा, कुठल्या प्रकारचा चेंडू येईल. प्रत्येक चेंडूची फेकी पाहिलेत ना तर प्रत्येक चेंडूवरती त्याची अगदी मजबूत गडी आहे आणि त्या टप्प्यावरती तो चेंडू करतोय. अगदी मोजमाप केलं या पिचचं, या धावपट्टीचं, खेळपट्टीचं आणि त्या खेळपट्टीनुसार गोलंदाजी चालू आहे. हा चेंडू हलकासा बॅटची लिडिंग एज 27 नंबर जर्सी बॅक टू पॅव्हिलियन कॅच आउट.
जरूर पाहायला मिळाला तो फुलटॉस चेंडूवरती, पण त्या अगोदर गोलंदाजांना काही चुक्या केल्या नाही, त्यामुळे धावसंख्या सुद्धा होताना पाहायला मिळाले. प्रयत्न जरूर केले, परंतु बॅट आणि बॉल मधील संगमाचा अभाव पाहायला मिळतोय, प्रॅक्टिसचा अभाव पाहायला मिळतोय. कारण ज्याप्रमाणे शॉट सिलेक्शन आहेत त्याप्रमाणे तशा प्रकारचे गोलंदाजीनुसार ते शॉट्स योग्य होताना पाहायला मिळत नाहीये. चौथं षटक चालू आहे, धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळतात 25 धावसंख्या सॉरी. आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू गणेश, नवीन फलंदाज आपण पाहतो आदित्य. 4 लॉस, 4च फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या पाहायला मिळतात 25. 4 बाद 25. चौथं षटक चालू आहे आणि चौथ्या षटकातील अवघ्या 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू पिचिंग आउटसाइड लेग, सोडूनच चेंडू चालला लेग साइडला. पंचांचा इशारा येतोय आपल्याकडं, इट्स अ वाईड. स्वैर चेंडू आहे, एक अधिकतम धावसंख्या जोडली जाईल, अनाधिकृत ही धावसंख्या दिली जाते गोलंदाजाकडून. नाव आहे गणेश. शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चाललाय, चेंडू मिड विकेटच्या दिशेनं षटक हे चालू असताना थोडी फार फंबल झाला, थोडीफार दमछाक पाहायला मिळाली या चेंडू मागे. 2 धावसंख्या जरूर आल्या, 2 धावसंख्येने षटक क्रमांक 4 संपलाय आणि चौथ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळतात 4 बाद 28 रन्स ऑन बोर्ड डीजे. फक्त एकच झालाय या मॅच मध्ये, इनिंग मध्ये एक सिक्सर पाहायला मिळालाय. त्यानंतर चेंडूला कुणी आकाश दाखवला नाहीये आणि तो आकाश आता इथून मात्र चालला, त्या आकाशला तो आकाश दाखवावा लागेल. 1-2 षटकार या मॅच मध्ये शेवटपर्यंत खेळ करण्यासाठी तुम्हाला टिकवून ठेवू शकता. तशा प्रकारचा खेळ होईल का या इनिंग मध्ये, या शेवटच्या षटकामध्ये? जागा बनवली आहे, हिट केला आणि इथून मात्र हिट होत नाही नीट. बॅट्समन चालत चालत 5 फीट तरी मात्र चान्स बनवू शकते. चान्स बनवणं गरजेचं आहे. लॉंग ऑफला चालला क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फील्ड करतोय. एक धावसंख्या
अशा प्रकारच्या चेंडूवरती सुरुवातीच्या क्षणाला ज्याप्रमाणे फलंदाजानं वेळ थोडीफार गफलत केली ना, खराब केली, त्याचे परिणाम या षटकात भोगावे लागतात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. लास्ट ओव्हर, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज एखादा 6 आणि इथून मात्र येतोय बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू हिट झाला. स्वीट साऊंड, इट्स हिट्स. धावसंख्या झाल्या 35. आणखीन एक 6 हिट केला. बॅटच्या मधोमध आला नाही, हवेमध्ये आहे खूप सकाळ चेंडू. फील्ड करतायत. एक धावसंख्या झाली. दुसरी धावसंख्या कंप्लीट. तिसरी धावसंख्या होईल का? चेंडू फ्रेक केला रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज होतोय धावचीत. धावसंख्या येतील आणि 1 रन शॉट. फक्त एकच धावसंख्या मिळेल. एक धावसंख्येने धावफलक होतोय 36 आणि इथून टार्गेट सेट केला होतोय 37 धावसंख्या. पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. पडझड पाहिली विकेटची आणि विकेटची पडझड झाल्यानं धावसंख्या कमी झाल्यात आणि परिणामी टार्गेट सेट केलाय. ओनली 37 रन्स ऑन बोर्ड. टीजे रायगड जिल्ह्यात साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या आचारांवर चालणारी ही सोज्वल मंडळी आपण पाहतोय. आमचे भुईर घराण्याचं नाव ज्यानं उंचावले आहे असे आमचे मनोहर शेठजी भुईर याचे थोड्याच वेळात शुभागमन पाहायला मिळेल. साहेबांचं थोड्याच वेळात शुभागमन. तत्पूर्वी आपण ही स्पर्धा आपण अनुभवतात त्या स्पर्धेकरिता या स्पर्धेचा अभिमान काय आणि या स्पर्धेचा स्वाभिमान काय ते इथून खऱ्या अर्थानं आम्ही दर्शवतोय. मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडून सामना आपण पाहतोय जय मल्हार बोरी विरोधात साई माऊली मोरा. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 36 धावा झाल्यात. 37 धावसंख्येचे कल माफक आव्हान असेल. चला चेंडूंची पूर्तता करायची आहे.
नक्कीच स्पर्धा आपण अनुभवतायत आणि जी स्पर्धा म्हटली तर 7 वर्षाची स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा कर्तृत्वाची, स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा क्रिकेटच्या खेळाची, स्पर्धा मैत्रीची, ही स्पर्धा बाली गावाच्या अभिमानाची, उरण तालुक्याच्या स्वाभिमानाची स्पर्धा, 7 वर्षाच्या खेळाची स्पर्धा, बाली गावाच्या चषकाची आणि ही ट्रॉफी 10 फुटाच्या मानाची, बाले गावाच्या सन्मानाची, हा खरा अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा आपण अनुभवताय. बालई चषक 2024 चा शानदार, दिमागदार आणि सोनेरी पर्व आपण पाहतोय. अगदी सोनेरी चषकाचा हा 24 कॅरेट सोनं असलेले खऱ्या अर्थाने ही स्पर्धेचा ट्रॉफी कोणाच्या गावामध्ये वाजत गाजत जाईल हे पाहणं गरजेचं असेल. अगदी चषकाची चर्चा जास्त होते. मी म्हणेल या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य राहिले आहे. अगदी चला मॅच कडे बोलूया. पिवोचं षटक घातल्यासाठी पहिलं क्षेपणास्त्र बाहेर निघलं जाते. जय मल्हार बोरी संघातून पहिलं क्षेपणास्त्र बाहेर निघलं जाते. मंथन, सलामीवीर हर्षद आणि रितेश ज्याने कालच्याच झालेली टुर्नामेंट आपण पाहतोय. मातुलीच्या स्पर्धामध्ये देखील चांगला खेळ झाला होता साईमाऊली मोरा संघाचा. नक्कीच माफक आव्हान असेल. 37 धावसंख्येचं छोटंसं आव्हान 30 चेंडूमध्ये पेलवावं लागेल. अप्परकटचा फटका पाहायला मिळाला, मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. रिच अवे फ्रॉम बॉडीचा अगदी चेंडू पाहायला मिळतोय, रिलीज होत आहेत. सर्वजण आतुरतेने ज्यांची वाट पाहतात, कार्य ज्यांचे दमदार असे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कार्य सम्राट, विचारशील, आचारशील माजी आमदार उरण विधानसभेचे मनोहर शेठ भोईर साहेबांचं शुभ आगमन. येस, इथे मात्र काय झालंय, फर्स्ट विकेट डाऊन. ऑस्ट्रेलियन डक आणि भारतीय शून्य घेऊन फलंदाज येतात. बॅक टू द डकआउट. नक्कीच हर्षद वाज झालेत. नवीन फलंदाजातील 10 नंबर जर्सी परिधान करणारा खेळाडू आपण पाहतोय जय गणेश. नवीन फलंदाज जात आहेत जय गणेश. जय गणेश यांचा खेळ कसा असेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 37 धावसंख्येचं जरी माफक आव्हान असलं तरी गोलंदाजी धारदार पद्धतीची झाली तर मी म्हणेल कुठेतरी बोरी संघ देखील या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल. कारण की एकीकडून पाहिलेत ना तर कालच्या दिवसाचा जर विचार करायला गेलात तर 2 वर्ष सातत्याने आपण पाहतोय येस शुभागमन पाहायला मिळतोय. ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहिली ते आमच्या आदरणीय, सन्माननीय, विचारशील, कार्यशील, कार्य ज्यांचे दमदार असे उरणचे माजी आमदार बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यामध्ये कार्यरत असणारी ही सोज्वल मंडळी, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या आचारांवर चालणारी ही मंडळी आज इथे उपस्थित होताना पाहायला मिळेल. आमचे सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेबांचं शुभागमन आणि त्याच्या समवेत उपस्थित मान्यवरांचा तापखाना इतरांना देखील आपण पाहतोय. व्यासपीठाच्या दिशेने चांगला फटका, लेग कटचा क्षेत्ररक्षण देखील तितक्या ताकदवर पद्धतीचं होत आहे. एक धाव मिळाली जाते, एक धाव संख्या अर्जित केली. एखाद्या धावानं संघाचं श्री गणेशा केले तर स्वतःच देखील अकाउंट इथं ओपन केलं जात आहे. नुकताच त्यांची जयंतीचा 16 खऱ्या अर्थानं साजरा करण्यात आला. आमच्या असे खऱ्या अर्थानं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे घराण्याचं नाव उंचावलंय. आजही मुंबईमध्ये त्याची दहशत निर्माण पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायानं भगवा फडकवल्यानंतर जो भगवा जतन करण्याचं काम माझ्या खऱ्यातनं बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आणि त्यांच्याच कार्यामध्ये कार्यरत असणारी ही शिवाची सेना, शिवसेना घेऊन येणारी ही सर्व मंडळी
म्हणून तर आज भगवा मानाने डवलताना पाहायला मिळतोय, मानाने फडकताना पाहायला मिळतोय. या हिंदुत्वासाठी काही कानं आपलं रक्त वेचलंय, रक्ताची आहुती दिली आणि खऱ्या अर्थानं 350 वर्षानंतरही माझ्या राजांची कीर्ती गायली जाते. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे घडताना पाहायला मिळालेत आणि त्यांची जी विचारशील आणि आचारशील मंडळी येताना देखील पाहायला मिळेल. ज्यांच्या आस लागली, ज्यांच्या आगमनाची प्रियल सर, एखाद्या चातक पक्षी जेव्हा खऱ्या अर्थानं वाट पाहतो ना, त्या चातक पक्षाप्रमाणे साहेबांचं खऱ्या अर्थानं आज ही मंडळी वाट पाहत आहेत आणि साहेबांची उपस्थिती असणं गरजेचं आहे. कारण की आज आमच्यासारख्या दिव्यांग विकलांग लोकांना नक्कीच आपल्या आमदार निधीतून सर्व निधी आज त्यांना दिले जाते आणि सामाजिक कार्य ज्यांच्या माध्यमातून उपक्रम राबविले जातात, आजचं औचित्य साधून अमूल्य वेळ खर्च करून साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. खऱ्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. साहेब, आपलं हार्दिक स्वागत असेल, सुस्वागतम, स्वागतम, शर्च स्वागतम. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय साहेबांची उपस्थिती, त्यांच्या समेत काही मान्यवर देखील आपण पाहतोय. मान्यवरांचा तापखाना पाहायला मिळतोय. मान्यवर देखील व्यासपीठावर आसन ग्रहण करताना आपण पाहतोय. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यामध्ये कार्यरत असणारी सोज्वल मंडळी आपण पाहतोय. त्यांची ही खऱ्या अर्थानं शिवाची सेना, शिवसेना, युवा सेना घेऊन आज उरण विभागावर पुनश्च एकदा ज्यांची छाप नक्कीच उमटवली जाईल आणि उमटवलीच पाहिजे. कारण की ही मुंबई आपली आहे, महाराष्ट्र आपला आहे, उरण आपलं आहे आणि इथं आवाज देखील आपलाच असला पाहिजे. या उद्देशानं आज खऱ्या अर्थानं आमचे पाहतोय मनोहर शेठ भोईर साहेबांचे शुभागमन पाहायला मिळतोय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल, स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. नक्कीच बाळासाहेब ठाकरे यांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारलं होतं की साहेब, तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला का नाही जात, तेव्हा साहेबांनी एक छान उत्तर दिलं, मी जर तिथून चालायला लागलो ना तर तिथून रॅली निघेल. आणि खरोखरच आज आपण पाहतोय त्यांच्या मुलं आज ही धग, प्रत्येकाला ज्यांची नावाची धग देखील निर्माण झाली, त्यांच्या नावाची दहशत देखील निर्माण झाली, ते एकमेव खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तदनंतर आमचे उरणचे माजी दमदार आमदार खऱ्या अर्थानं उरण विधानसभेमधून त्यांनी चांगलं कार्यभार सांभाळलं आणि या उरण तालुक्यामध्ये विकास ज्यानं घडवलाय आणि आपल्या निधीतून अपंग निधीला खऱ्या अर्थानं संपूर्ण निधी वाटप केली जाते. सामाजिक कार्य ज्यांच्या माध्यमातून पाहिले जातात, आई सांतेश्वरीचा कृपा आशीर्वाद असणारे आमचे सन्माननीय भोईर साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा नक्कीच उरण विभागातील खऱ्या अर्थानं पाहिलं तर मग तोफगाडा बसवण्याचा दुर्ग सोहळा असेल, तदनंतर आई एकविराचा मर्दन गडावर केलेला सोहळा असेल, त्या सोहळ्यामध्ये सातत्याने साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या पावलावर चालणारी ही मंडळी, खरं अर्थानं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी ही मंडळी आज इथे उपस्थित झाली आहे. त्यांना प्रथमतः शब्द सुमनाने हार्दिक स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. जय हिंद, जय महाराष्ट्र. आठ धावा येतात धावपलकावर. पाहूया गोलंदाजांवर आक्रमण केलेत. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, इथून चेंडू निर्धाव डॉट डॉट आणि डॉट. बिंदी गेंद पाहायला मिळते आहे, हिंदीमध्ये बिंदी गेंद म्हटलं जात आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावर उपस्थित साहेबांसमवेत असलेले सर्व मान्यवर आपण पाहतोय. शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे साहेब, तदनंतर द्रोणागिरी नोड व्यापारी असोसिएशनचे प्रमुख आमचे सन्माननीय रवींद्रदादा पाटील, तदनंतर युवा सेना शहर प्रमुख द्रोणागिरी नोडचे करणदादा पाटील आणि तदनंतर आमचे हितेश घरत देखील. येस, यावेळी चांगला फटका, फटक्यामध्ये ताकद बेमिसाल. बॉल चालाय सीमापार, रुद्राचा चमत्कार, शिवशंभूचा अवतार, फलंदाजानं ठोकलाय षटकार.
येणारे पुढील 20 धावा येतात धावपलकावर. येणारे पुढील 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. 18ला 17 बॉल टू रन चं समीकरण आपण पाहतोय. अगदी गोलाबिरीचा जर विचार करायला गेलात ना प्रियल सर तर सुपर गणित आहे मी म्हणेल. जरा टॉस साठी नेक्स्ट मॅच आवरे विपक्ष पांजे. देवा ग्रुप आवरे आणि पांजे संघाचा कॅप्टन आमदार साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाच्या मी संयोजकांना विनंती करतोय आवरा संघ कितपर्यंत पोहोचलाय पहा. देवा ग्रुप आवरा तिथून आला कधी ते तुमचीच होती का वेगळी होती टीम? चला देवा ग्रुप आवरा इथे उपस्थित झालाय. पांजे संघाच्या संघनायकाला विनंती करतोय विशाल पाटील. तदनंतर सहयोग भुईरला आपण पाहाल. साहिल भुईर साहिल ए बी दोन्ही असतील. येस सिक्सर किंग अक्षय यांना देखील आपण पाहणार. इथून आमचे समीरजी भुईर हे देखील त्याचे बंधू देखील पाहायला मिळतील. स्क्वॉड पा चांगली जर्सी आपण पाहतोय. ज्यावेळेस आपण आपल्या गावाचा नेतृत्व करतो ना क्रिकेटच्या खेळामध्ये तेव्हा आपण आपल्या गावाची जर्सी अंगावर परिधान करतो ना तेव्हा एक वेगळी जोश आणि वेगळी आशा निर्माण होते. तत्पूर्वी आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान 75,000चा रोख रक्कम कॅश प्राइज प्राईम प्रोप्रायटरचे निलेश पाटील त्यांच्या माध्यमातून येस पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. यसनो एक धाव मिळाली जाते. त्यानंतर नितीन पाटील पनवेल यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळाले. पहा उरण विभागामध्ये ही स्पर्धा मानायची नाही. पनवेल रायगडामध्ये या स्पर्धेची चर्चा करताना पाहायला मिळते. म्हणून तर आज या स्पर्धेचं 7 वर्ष होत्या. 7 वर्ष अभिमानाची 7 वर्ष स्वाभिमानाची 7 वर्ष क्रिकेटच्या खेळाची 7 वर्ष क्रिकेटच्या कर्तृत्वाची 7 वर्ष बाले गावाच्या अभिमानाची उरण तालुक्याच्या स्वाभिमानाची 7 वर्ष क्रिकेटच्या खेळाची आणि 7 वर्षातील 10 फुटाची ही मानाची ट्रॉफी कोणाच्या गावामध्ये वाजत गाजत जाईल. एकच नाव बाले ट्रॉफी 2024. तदनंतर किशोर तांडेल यांच्याकडून 5,000 रुपये. संदीप पाटील 5,000 रुपये. महेश माने यांच्याकडून जलपाण्याची व्यवस्था 5 करातन चौकार किंग षटकार किंग यासाठी 70-70ची जी कॅप आपण पाहतोय ती नदीम भाई यांच्याकडून उपलब्ध झाली. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाकरिता थंडगार कूलर शूज हिमांशु माली आणि अमित ठाकूर यांच्याकडून उपलब्ध झाले. त्यानंतर मालिका वीरसाठी आकर्षक बाय सायकल. पंचांचा इशारा येतोय. चेंडू चाललाय गगनाला गवसणी घालण्यासाठी तारामंडल मध्ये षटकार. पाहायला मिळते ज्यावेळेस बालासाहेब ठाकरेंना कोर्टात उभं केलं होतं त्यावेळेस जज म्हणत होता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल इथून 31. तुम्ही म्हणे बाबरी मशीद तोडून टाकलीत तर ते म्हणे नाही आम्ही तिथली ती कचरा बाजूला केला कारण की आम्हाला माहिती होते बाबरी मशीदच्या खाली आमच्या राम लल्लाचं मंदिर होतं आणि ते आम्हाला तिथे उभारायचं होतं. त्यानंतर म्हणालेत बाबरी मशीद ज्यावेळेस पाडायचा धाक मांडला तेव्हा सर्व नेते घरामध्ये बसले होते तेव्हा एकच नेता छातीची ढाल करून नडला म्हणून तर आज अयोध्येमध्ये प्रभू श्री राम विराजमान होताना पाहायला मिळतोय. छंद नाही रामाचा तो देह कसला कामाचा या उद्देशानं आज माझ्या राम लल्लाची मूर्ती खऱ्या अर्थानं विराजमान होताना पाहायला मिळते. हा आपलं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. हे आपलं सौभाग्य आहे की याची डोला तो कार्यक्रम आपल्याला पाहता आला कारण की नुकताच झालेल्या सभेमध्ये उद्धव साहेब ठाकरेंनी देखील गौरव वाक्य केले की आपलं परम भाग्य आहे कोणाचे का हातू होईना
पण जे कार्य घडलंय आणि ते आपल्याला कार्य याची डोला पाहता आले हे करायचं ना. उदय साहेबांनी देखील म्हटलंय. आज काही मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना म्हटलं की अक्षरशः अंगावर शारे उमटले जातात. यावर देखील चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडू चाललाय. लॉंग 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 वे. इट इज अ बिग हिट. लाईन अप मध्येच मैदान सोडायचं. टॉस करून घ्यायचा. टॉस झाला नाही. टॉस करून घ्यायचा लगेचच, अन्यथा कडक कारवाई होईल. आता टॉस साठी मी ऋषी टॉस करा आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. पहा नाण्या आमच्या आमदार साहेब. कॅमेरामॅन चला लगेचच कॅमेरा स्क्रीनवर पाहायला मिळतील. पाहूया छापाकी काटा. येस देवागुर पावरे टॉस जिंकला. आपला निर्णय कळवायचा आहे. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केलाय. साहेबांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. विराजमान व्हायचं VIP डाईसवर. नक्कीच असं सन्मान सोहळ्याकडे बोलूया. तत्पूर्वी असं म्हटलं जातं की सोनं हे बंद तिजोरीमध्ये असतं. माणसानं सोनं व्हावं, पण सोनं झालं तर माणसाला भीती चोरी होण्याची आहे. माणूस तिजोरीमध्ये अडकणार नाही. म्हणून माणसाने परिसासारखं व्हावं. जिथे तुम्ही बसाल